हॅलो एव्हरीवन. आज आपण ॲटोकॅडमध्ये एकदम बेसिक पण जबरदस्त कमांड शिकणार आहोत. त्याचं नाव आहे लाईन कमांड. तर चला कशी वापरतात लाईन कमांड ते पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथं तुम्हाला होम टॅबमध्ये ड्रॉ पॅनलमध्ये लाईन कमांड दिसत आहे, तिथं क्लिक करा माऊसने. माऊसचं लेफ्ट बटन दाबलं की क्लिक होतं आहे, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे, कारण की आपण इंजिनियर्स आहोत. इथं काय करायचं, नंतर तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघा कर्सरसोबत एक इन्फॉर्मेशन येत आहे. लाईन कमांड ॲक्टिवेट झाली की तुम्हाला कर्सरच्या साईडला एक इन्फॉर्मेशन येते की स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. मग तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट पॉईंट क्लिक करायचा, इथं क्लिक करायचं आहे. जिथं तुम्हाला दुसरा पॉईंट आहे, जिथं जेवढी तुम्हाला लाईन पाहिजे तेवढं तिथं न्यायचं आणि तिथं क्लिक करायचं, ठीक आहे. तर दुसरा पॉईंट क्लिक केला आपली लाईन ड्रॉ झाली, ठीक आहे. आपलं जे लाईन कमांड आहे एकदम इझी आहे आणि एकदम बेसिक कमांड आहे. पहिला पॉईंट क्लिक केला आणि दुसरा पॉईंट क्लिक केला, जिथं तुम्हाला पाहिजे तिथं तुमची लाईन एकदम प्रॉपर तरीकेनं तुमची लाईन ड्रॉ झालेली आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, हा आपण काय केलं, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट क्लिक केला, स्वतः ड्रॉ केल्यासारखं ड्रॉ केलं. पण आपल्याला जर डिस्टन्स माहीत असतील, तर आपण कसं ड्रॉ करणार ते एकदम सोपं. लाईन घ्या, फर्स्ट पॉईंट क्लिक करा. पण मला एकदम हॉरिझॉन्टल लाईन काढायचं आहे. हे बघा, एकदम हॉरिझॉन्टल लाईन काढायला मला एकदम व्यवस्थित झूम करून वगैरे बघावं लागेल, तरी पण माझी व्यवस्थित परफेक्ट हॉरिझॉन्टल लाईन येणार नाही. त्यासाठी आपल्याकडं एक टॉगल कीज आहे, ठीक आहे. आपण ह्याला काय म्हणतो सगळ्या खालच्यांना, टॉगल कीज. तर ती टॉगल कीजमध्ये आपल्याकडं ऑर्थो मोड आहे, ठीक आहे. हो, काय ते दिसतं बघा, ऑर्थो मोड क्लिक करा. तुमच्या लाईन्स काय होतील, फक्त परफेक्ट व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल लाईन्स तुम्हाला इथं दिसतील, ठीक आहे. मग तुम्हाला जर परफेक्ट व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन काढायच्या असतील तर तुम्हाला ऑर्थो मोड हे चालू ठेवावं लागेल. समजलं. आता टाका तुम्ही डिस्टन्स, मला समजा इथं 20चे लाईन काढायचे, 20 टाका, एंटर करा. आणि एंटर करण्याच्या आपल्याकडं 3 पद्धती आहेत, 3 नाही 2. एक एंटर बटन जे दिसतं तुम्हाला ते दाबू शकतात, आणि दुसरे जे आहे ते आपलं स्पेस बटन जे आहे, स्पेस बार, ते पण दाबलं तर ते काय काम करतं आहे, एंटरचं काम करतं आहे. फक्त स्पेस बार तुम्ही व्हॅल्यू टाकताना स्पेस बार दाबू नका, कारण की व्हॅल्यू टाकताना जर स्पेस बार दाबला तर काय होईल, ते जेव्हा व्हॅल्यू टाकतात तेव्हा त्या दोघांच्यामध्ये स्पेस तयार होईल, ठीक आहे. आणि एंटर करा. 2दा एंटर केलं की तुम्ही कमांडच्या बाहेर पडू शकतात, किंवा तुम्हाला दुसरी एक पद्धत आहे कमांडच्या बाहेर पडण्यासाठी, एस्केप दाबा. एकदम सिंपल, ठीक आहे. आता बघा, डबल एकदा सांगतो. लाईन घेतली मी, फर्स्ट पॉईंट क्लिक केला. तुम्हाला जिकडं हॉरिझॉन्टल लाईन काढायची असेल, ज्या डायरेक्शनला तुम्हाला लाईन काढायची आहे त्या डायरेक्शनला फक्त तुमचा कर्सर तिथं मूव्ह झाला पाहिजे. माऊसनं फक्त तुमचा कर्सर मूव्ह करा. इथं डिस्टन्स टाका 20 आणि एंटर करा. एंटर केल्याच्यानंतर मला व्हर्टिकल ड्रॉ करायची असेल लाईन, तर मी काय करणार, माऊसला वरच्या साईडला नेणार. तुमचं कर्सर जे दिसतं, क्रॉस हेअर जे दिसतात, क्रॉस हेअर ज्या डायरेक्शनला क्रॉस हेअरचं जे काम आहे ते तुम्हाला लाईनचं डायरेक्शन दाखवण्याचं काम करतं आहे, ठीक आहे. ज्या डायरेक्शनला तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे त्या डायरेक्शनला फक्त तुमचा कर्सर तिथं असला पाहिजे. आणि तुम्ही डायरेक्ट डिस्टन्स टाका आणि एंटर करा. ॲटोमॅटिक तुमची जी लाईन आहे ते ड्रॉ होत जात आहे, ठीक आहे. मला आता लेफ्ट साईडला जायचं आहे किंवा राईट साईडला जायचं आहे, मी फक्त माऊसला हलवणार आणि तिथं फक्त डिस्टन्स टाकणार, ठीक आहे. मला खालच्या साईडला पाहिजे, खालच्या साईडला माऊस आणणार, 20 टाका, एंटर. आणि ह्या कमांडच्या बाहेर पडण्यासाठी मला, आता बघा कमांड आपली चालूच आहे अजून पण, ठीक आहे. कमांड आपली अजून चालूच आहे, तर बाहेर पडण्यासाठी एस्केप दाबा किंवा एंटर प्रेस करा. आता मी एस्केप दाबतो, बाहेर आलो, ठीक आहे. एवढी सिंपल आहे. तर हे आपली लाईन कमांड आहे. अजून ह्या लाईन कमांडमध्ये काय करू शकतो आपण, एक ड्रॉईंग काढून बघू आपण कसं का वापरता येतं. हे तर तुम्हाला कळायला एकदम सिंपल आहे, ठीक आहे. तर चला ड्रॉईंग काढून बघूया. हे आपले समजा हे ड्रॉईंग आहे आपली, कुठली, हे वाली आपण ड्रॉईंग काढू. आता शॉर्टकट वापरूया. आता प्रत्येक वेळेस जर तुम्ही इथं माऊसनं घेऊन लाईन कमांड जर घेत असाल, तुमचं जर बॉसनं बघितलं, तुम्ही जर कुठं कामाला गेलं तर तुमचं जरी मालक आहे तरी जर बघितलं तर ते म्हणतील अरे ह्याला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे. तर त्या जी गोष्टी आहेत ते टाळण्यासाठी आणि आपलं जे टाईम आहे ते सेव्ह करण्यासाठी आपण आता मॅक्झिमम गोष्टी जे आहेत ते आपण शॉर्टकट यूज करून करणार आहेत, ठीक आहे. तर लाईन कमांडचं शॉर्टकट आहे यल. एंटर करा. यल एंटर केला तुमची लाईन ॲक्टिवेट होते आहे कमांड, ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट क्लिक करा. फर्स्ट पॉईंट कुठं पण क्लिक करा. इथं क्लिक केलं, मला हॉरिझॉन्टल किती डिस्टन्स पाहिजे बघा, इथं दिसतं तर मला 20 डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल. आता बघा माझी परफेक्ट लाईन होईल का, अँगुलरच चाललं आहे अजून. पण आपल्याला काय पाहिजे, परफेक्ट हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे. परफेक्ट तर तुम्ही असं काढायला बसलास तर तुम्हाला येणारच नाही लवकर. आपल्याला काय करायचं आहे, कमी वेळात फास्ट करायचं आहे. त्यामुळं ऑर्थो मोड चालू करा. ऑर्थो मोड चालू करण्यासाठी आपल्याकडं शॉर्टकट आहे F8, ठीक आहे. सगळ्यात वरच्या लाईनला तुम्हाला F8 दिसेल. F8ला क्लिक, F8 प्रेस करा.
F8 आणि ऑर्थो मोड तुमचा चालू होईल. इथं बघा दिसतंय तुम्हाला ऑर्थो मोड जर आपला बंद असेल तर ही जी हायलाईट दिसते विंडो ते काय होईल बघा. आता टॉगल कीज जे आहेत ह्याला ऑफ करतो आणि ऑन करतो. ठीक आहे, ऑन केलं की तुमची लाईन परफेक्ट हॉरिझॉन्टल ड्रॉ होते. मग तिथं 20 टाका डिस्टन्स जे आहे तुम्हाला ड्रॉईंगमध्ये जे दिसते ते टाका 20. नंतर व्हर्टिकल किती डिस्टन्स आहे 20च आहे, टाका 20. मला लेफ्ट साईडला काढायची लाईन तर मी लेफ्ट साईडला कर्सर मूव्ह करणार फक्त. आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे किती आहे 5 आहे आणि व्हर्टिकल पण 5 आहे. आपण ड्रॉ करू आता. हॉरिझॉन्टल 5 एंटर, खालच्या साईडला मग कर्सर न्या 5 एंटर, लेफ्ट साईडला 5 एंटर, खालच्या साईडला 5 एंटर. सेम असंच तुम्ही करत फक्त त्याला डायरेक्शन दाखवा आणि डिस्टन्स टाका. ॲटोमॅटिक तुमचं काय होईल अशा पद्धतीची तुमची ड्रॉईंग क्रिएट होईल. समजलं. तर आज आपण लाईन कमांड शिकलो. तर आर्किटेक्चर झाले नाही तुम्ही लगेच, अजून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकाव्या लागतील. ठीक आहे, हे एक बेसिक कमांड आहे, हे जी प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण लाईन कमांडमध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीने आपण लाईन वापरू शकतो. ते कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरू शकतो ते पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.